विमान अपघातात मृत्यू झालाय। महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय सगळा आपला परीघ जो आहे त्याच्यासाठी फार हादरवणारी अशी ही गोष्ट आहे। अजित पवार जे नेहमीच धडाडीनं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अग्रणी नाव होतं आणि त्यांचा आज फार दुःखद दुर्दैवी असा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा जर विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आणि लॉंग टर्म पर्यंत नेतृत्व करण्याची क्षमता असणारी अनेक जण एका पाठोपाठ एक आपल्यातून धक्कादायकरित्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गोपीनाथ मुंडे असेच अपघातामध्ये गेले, विलासराव देशमुखांचा मृत्यू झाला। राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे। आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत। पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली। अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल। त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो, बिलखुलास रोखठोक कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।